सानपाड़ा पुलिस ने 36 घंटे में अपहरण कर लूट करने वाले 8 पुलिसकर्मियों को पकड़ा। सानपाड़ा सेक्टर 11 में बैंक एटीएम में पैसे जमा करने गए एक व्यक्ति का अपहरण कर करीब 32 लाख की नकदी लूट ली गई। इस संबंध में सानपाड़ा पुलिस स्टेशन में शिकायत मिलते ही पुलिस ने उनका पीछा करते हुए सांगली तक पहुंच गई। साथ ही तकनीकी जाँच के आधार पर 50 से 60 लॉज की जाँच करने के बाद सभी 8 आरोपियों को कर्नाटक से गिरफ्तार किया गया है। जांच में पता चला है कि आरोपी खुद को केरल साइबर पुलिस बताकर इस तरह की वारदातों को अंजाम दे रहा है। पुलिस ने गिरफ्तार आरोपियों से कुल 30,48,678 रुपए की नकदी, मोबाइल फोन, एक 4 पहिया वाहन जब्त किया है। अदालत ने आरोपियों को 7 दिनों की पुलिस हिरासत में भेज दिया है और पुलिस आगे की जाँच कर रही है। जिन्हें अरेस्ट किया है वो आरोपी मार्केटिंग ड्राइवर के तौर पर काम करते थे, लेकिन जल्दी पैसा कमाने का लालच उन्हें गुनाह के रास्ते पर ले गई। सायंकाळी जवळपास सकाळी जवळपास 7:45 दरम्यान सानपाळा पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये SBI बँक आहे त्या ठिकाणी यातील फिर्यादी यांचा जवळपास 31,73,000 रुपयाचा माल 6 संशयित इस्मांनी जवळपास 8 संशयित इस्मांनी जवळपास दरोडा करून चोरी केल्याची घटना घडलेली होती। यामध्ये जे फिर्यादी आहे ते आपल्या जवळची असलेली रक्कम ATM मध्ये भरत असताना यातील जे संशयित आरोपी आहे यांनी त्यांना जबरदस्तीने पकडून गाडीत बसवलं, अपहरण केलं आणि त्याच्याजवळची जी रक्कम आहे ती लुटून पाम बीच रोडवर त्यांना सोडून दिलं। यामध्ये जे तपास पथक आहे यांनी तांत्रिक तपासाच्या आधारे संबंधित आरोपीचा शोध घेतला आणि ते त्यांचा पाठलाग करून सांगलीपर्यंत त्यांचा पाठलाग केला। त्यानंतर त्यांचा सुगावा बंगलोर येथे असल्याचे लागल्यानंतर त्या ठिकाणी जाऊन जवळपास 40 ते 50 लॉज त्या ठिकाणी चेक केले आणि त्यातून हे सर्व जे आरोपी आहे यांना ताब्यात घेतलं आणि त्याच्यासोबत जवळचा जो माल आहे मुद्देमाल हा जप्त केलेला आहे। होते केरळचे सायबर पोलीस असल्याचे त्यांनी सांगितले। नाही, हे सध्या एवढे आहे, इथले एक आरोपी सध्यापर्यंत फरार आहे, त्याचा पण तपास घेणं चालू आहे। सध्या नाही आहे, पण एका आरोपीचा शक्यता आहे असल्याची त्याचा आमची चौकशी सुरू आहे। एका आरोपीचा काही रेकॉर्ड असण्याची शक्यता आहे, त्याच्याबद्दल आमची चौकशी चालू आहे। जवळपास 26, 27, 25, 35 असे वेगवेगळे वय आहेत। 30च्या आतमध्ये नाही, 26 पासून तर 45 पर्यंत असे वय आहेत। 7 तारखेपर्यंत पोलीस कस्टडीमध्ये आहे। नाही, सध्या यांच्या विरुद्ध काही गुन्हे नाहीये, बाकी अधिक चौकशी यांचा जो साथीदार आहे तो